नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिकेसाठी जे फायरमॅन पोस्टसाठी जी जाहिरात आलेली आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आपल्याला जे डॉक्युमेंट आहे तर ते काय काय लागणार आहे, आपल्याला जे एज्युकेशन आहे तर ते किती लागणार आहे आणि आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसा करायचा आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण ऑफिशियल जी ठाणे महानगरपालिकेची नोटिफिकेशन आलेली आहे तर त्याची नोटिफिकेशन आपण या ठिकाणी पाहू शकतात. जी डेट आहे तर ती आपल्याला दिलेली आहे 17 जुलै 2026 आणि त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे गट क आणि गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठीची जाहिरात शुद्धीपत्रक याच ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला जे फायरमॅन पोस्ट आहे तर ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपल्याला आरक्षणानुसार ज्या जागा आहे तर त्या या ठिकाणी दिलेल्या आहे. टोटल जागा 381 एवढ्या जागा आहे तर त्या दिलेल्या आहे. आपण आपल्या कास्टनुसार आपण चेकआउट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जर पूर्ण माहिती अजून पाहायची असेल तर thanecity.gov.in या वेबसाईटला आपण व्हिजिट करून जी माहिती आहे तर ती घेऊ शकतो. ॲप्लिकेशन जे आहे तर ते 17 जुलै ते 30 जुलैपर्यंत जे आहे तर ते आपण करू शकणार आहे. तर या ठिकाणी काही आपल्याला टिप दिलेली आहे. तर त्या होमगार्ड वगैरे असेल तर त्यांच्यासाठी जी माहिती आहे तर ती दिलेली आहे. ती आपण होमगार्ड असाल तर ते आपण चेकआउट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काही टेक्निकली प्रॉब्लेम येत असेल तर ते आपल्याला या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून आपल्याला जी माहिती आहे तर ती घ्यायची आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला जी लिंक आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला जी लिंक आहे तर त्यावरती आपल्याला या ठिकाणी रिडायरेक्ट व्हायचं आहे. तर अशा प्रकारची जी वेबसाईट आहे ठाणे महानगरपालिकेची तर ती आपल्याला दिसणार आहे. इंटरफेस वगैरे आहे तर तो ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी या ठिकाणी दिसणार आहे. तर जी ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे तर त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी जी ॲडव्हर्टाईजमेंटचा ऑप्शन दिलेला आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती आहे तर ती पाहू शकतात. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आपलं न्यू अकाउंट आपल्याला क्रिएट करायचं आहे. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे. आपली जी डेट आहे तर ती 17 जुलैपासून 23 जुलैपर्यंत जी डेट आहे तर ती या ठिकाणी दिलेली आहे. परंतु 30 जुलैपर्यंत आपण जे ॲप्लिकेशन आहे तर ते करू शकणार आहे. तर सिम्पली आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक हेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे रजिस्ट्रेशन वगैरे आहे तर ते या ठिकाणी करायचं आहे. तर जसे तुम्ही रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करणार तुम्हाला या ठिकाणी सूचना वगैरे आहे तर ते दिलेले आहे. आणि त्यानंतर पर्सनल तुमची जी डिटेल आहे, तुमचं नाव असेल, तुमचं फुल नेम, तुमच्या वडिलांचे नाव, आईचे नाव आणि त्यानंतर तुमच्या नावात जर काही बदल असेल तर या ठिकाणी येस किंवा नो करू शकतात. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ एंटर करायचं आहे. डेट ऑफ बर्थ एंटर केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी जेंडर आहे तर ते निवडायचं आहे आणि त्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर आपली ईमेल आय डी आहे ती ईमेल आय डी या ठिकाणी कन्फर्म करायची आहे. तुम्ही जर मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं असेल तर येस करायचं आहे, अदरवाईज आपल्याला नो करायचं आहे. त्यानंतर मॅट्रिक्युलेशन सीट नंबर दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला 10वीचा सीट नंबर आहे तर तो त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे पासिंग इयर आहे तर त्याचं वर्ष त्या ठिकाणी एंटर करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही 3 एक्झाम सेंटर जे आहे तर ते निवडू शकतात. तर ते एक्झाम सेंटर तुम्हाला निवडून या ठिकाणी टिपचा जो बॉक्स दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला टिक करायचा आहे. आणि त्यानंतर जनरेट OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जनरेट OTP ऑप्शनवरती जसे क्लिक करणार तुम्हाला एक OTP येईल. OTP एंटर केल्यावर तुम्हाला या ठिकाणी सिम्पली आय ॲग्री या ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि रिव्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करून आपली जी डिटेल आहे तर ती संपूर्ण डिटेल एकदा चेकआउट करून जे बॉक्स येतील समोर ते बॉक्सवरती टिक करून त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. जसे तुम्ही सबमिट करणार तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते कंप्लीट होणार आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला सिम्पली या ठिकाणी लॉग इन हेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो मेसेजद्वारे रजिस्ट्रेशन जो नंबर आहे तर तो आणि पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल तर तो त्या ठिकाणी आपल्याला एंटर करून लॉग इन करायचा आहे. तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे तर तो पहिल्यांदा चेंज करायचा असेल तर या ठिकाणी चेंज करू शकतात. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिम्पली लॉग इन करायचं आहे. जसे तुम्ही लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करणार, लॉग इन केल्यावर तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर्ड सक्सेसफुलीचा जो पॉपअप मेसेज आहे तर तो दिसणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकंट डिटेल जो ऑप्शन आहे तर तो तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर पोस्टचा टॅब आहे तर तो दिसणार आहे आणि टेक्निकली काही हेल्प पाहिजे असेल तर हेल्प डेस्कचा जो ऑप्शन आहे तर तो दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला सिम्पली तुमची जी माहिती आहे तर ती पर्सनल डिटेल या ठिकाणी फिलअप झालेली आहे ऑलरेडी. त्यानंतर तुम्हाला सिम्पली या ठिकाणी अप्लाय फॉर पोस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
जसे तुम्ही अप्लाय फॉर पोस्ट या ऑप्शनवरती क्लिक करणार, तुम्हाला या ठिकाणी क्लिक हेअर टू अप्लायचा ऑप्शन दिसणार आहे. सिम्पली क्लिक हेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. तर जसे तुम्ही या ठिकाणी अप्लाय फॉर पोस्ट या ऑप्शनवरती क्लिक करणार, तुम्हाला या ठिकाणी ज्या स्टेप आहे तर त्या कंप्लीट करायच्या आहे. पर्सनल डिटेल असेल, ॲडिशनल डिटेल असेल, कम्युनिकेशन डिटेल असेल किंवा क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट आणि पेमेंटचा जो ऑप्शन आहे तर तो तुम्हाला दिसेल. तर ही संपूर्ण ज्या स्टेप आहे तर त्या तुम्हाला कंप्लीट करायचे आहे आणि त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तर तो फायनली सबमिट होईल. तर या ठिकाणी आपल्याला पहिला ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो अप्लाय फॉर पोस्ट. तर कोणत्या पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे तर ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर आपण फायरमॅन या पोस्टसाठी जी ॲप्लिकेशन आहे तर ते करतो आहे आणि त्यानंतर त्याचा जो कोड आहे तर तो आपण पाहू शकतो. पोस्ट कोड दिलेला आहे 71. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑथॉरिटी नियुक्ती प्राधिकरणाचे नाव जे आहे तर त्या ठाणे महानगरपालिका आहे. तर त्यानंतर तुमची जी डिटेल आहे पर्सनल डिटेल तर ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तर वैवाहिक तपशील दिलेला आहे. तर आपण जर वैवाहिक असेल तर या ठिकाणी मॅरिड असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे, म्हणजेच मॅरिड किंवा अनमॅरिड. तर आपल्याप्रमाणे तुम्ही जो ऑप्शन आहे तर तो सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर आहे तर ते दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे नॅशनॅलिटी विचारलेली आहे तर इंडियन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की तुम्ही कर्नाटक सीमा भागातील रहिवासी आहे का. तर या ठिकाणी असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का. तर आपल्याला येस करायचं आहे, हो. त्यानंतर आपल्याला जे डोमासाईल सर्टिफिकेट असेल किंवा बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तर त्याचे या ठिकाणी आपल्याला नाव द्यायचं आहे आणि त्याची जी इश्यू डेट आहे तर ती आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी त्या सर्टिफिकेटचा जो प्रमाणपत्र क्रमांक असतो तर तो या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे कॅन्डिडेट कास्ट कॅटेगरी विचारली आहे तर ती आपल्याला या ठिकाणी आपला कास्ट असेल तर तो कास्ट सर्टिफिकेट नंबर, इश्यूइंग अथॉरिटी कुठून आपण इश्यू केलेला आहे कास्ट तर त्याचे नाव आणि त्यानंतर कधी इश्यू केलेला आहे तर त्याची तारीख वगैरे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जे प्रमाणपत्र नंबर असेल तर तो या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे आणि वैधता जी डिटेल आहे तर ती भरायची आहे आपल्याला. तर यानंतर तुम्ही या ठिकाणी अर्जदाराच्या शरीरावरील काही दृश्यमान ओळखीची खूण असेल तर तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे, अदरवाईज नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे डू यू हॅव पॅन कार्ड, असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन विचारलेली आहे, असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला वोटर कार्ड असेल, आपल्याकडे पासपोर्ट असेल तर त्याचेसुद्धा आपल्याला विचारलेलं आहे आणि जे पासबुक असेल तर ते सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे. तर ही बेसिक माहिती आहे ती आपल्याला असेल किंवा नसेल तर ते येस नो करून आपल्याला जी माहिती आहे तर ती भरायची आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लास्टला एक बॉक्स दिसतो आहे तर त्या बॉक्सवरती आपल्याला सिम्पली टिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी जसे तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करणार तुमचा डाटा जो आहे तर तो या ठिकाणी सक्सेसफुली सेव्ह होणार आहे आणि त्यानंतर तुमचं पर्सनल जी इन्फॉर्मेशन आहे तर ती या ठिकाणी फिलअप झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला ॲडिशनल डिटेल आहे तर ती ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला विचारलेलं आहे की तुम्ही ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का. तर या ठिकाणी आपल्याला सिम्पली नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर या ठिकाणी आपण जे आहे तर ते नो करायचं आहे. आपल्याला विचारलेलं आहे तुम्ही 1994ची नंतरच्या निवडणुकीचे कर्मचारी आहात का. तर सिम्पली आपल्याला या ठिकाणी नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा आहेत का. असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे तुम्ही राज्य केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का. तर या ठिकाणी आपल्याला नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे आपण प्रकल्पग्रस्त आहात काय. तर असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. या ठिकाणी आपण भूकंपग्रस्त असेल तर त्यासाठी सुद्धा आपण येस नो करू शकतो तुमच्या पद्धतीने. त्यानंतर तुम्ही पार्ट टाईम जे एम्प्लॉय आहे का तर तुम्हाला असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. मी माझ्या केसमध्ये सगळंच नाही करणार आहे कारण मी एम्प्लॉयर वगैरे काहीच नाही आहे. त्यानंतर तुम्ही माजी सैनिक आहात का. तर असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिव्यांग एक्स सर्व्हिसमॅन आहे का. तर येस किंवा नो तुमच्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तुम्ही स्पोर्टमॅन असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला येस नो करायचं आहे. तर मी या ठिकाणी नो करणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे तुम्ही ॲप्लिकेशन जो आहे तर तो होमगार्डमधून करणार आहे का. तर या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे तुमच्यावरती एखादा FIR वगैरे झालेला आहे का. तर या ठिकाणी आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहे तर ते सगळे नो करायचं आहे.
संपूर्ण जे ऑप्शन आहे तर ते नो केल्यावरती आपल्याला सिम्पली या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन दिलेला आहे. तर त्या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण या ठिकाणी क्लिक करणार आपला जो डाटा आहे तर तो सक्सेसफुली सेव्ह होणार आहे. तर या ठिकाणी तुमची ॲडिशनल डिटेल आहे तर ती फिलअप झाल्यावरती आपल्याला कम्युनिकेशन डिटेल आहे तर ती या ठिकाणी आपला ॲड्रेस आहे तर तो एंटर करायचा आहे. आपल्याला आपला परमनंट ॲड्रेस आणि जो टेम्पररी ॲड्रेस आहे तर तो सेम असेल. तर या ठिकाणी आपल्याला आपला ॲड्रेस आहे तर तो एंटर करून सिम्पली आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे तर त्या ऑप्शनवरती येस करायचं आहे. आपल्या दोन्ही जे ॲड्रेस आहे तर ते सेम आहे त्यामुळे आपल्याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर आपल्याला सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करू या ठिकाणी आपला जो ॲड्रेस डिटेल आहे तर ती या ठिकाणी सक्सेसफुली फिल होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स विचारलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला पहिला जो ऑप्शन विचारलेला आहे तुम्ही मराठी सब्जेक्ट आहे तर तो घेऊन पास झालेला आहे का SSC. तर या ठिकाणी येस केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला 10वी बोर्डचा जे माहिती आहे तुमची तर टक्के असेल मार्क असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तर 12वीची सुद्धा जी माहिती आहे तर ती तुम्हाला सेम त्या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती 10वी 12वी आणि ITI वगैरे केलेला असेल तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी तुम्ही एंटर केल्यावरती या ठिकाणी तुम्हाला एक फिजिकल क्वालिफिकेशनची इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. तर मेल असेल तर 165 सेंटीमीटर तुमची उंची असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी जे फिमेल वगैरे आहे तर त्यांची 157 सेंटीमीटर त्या ठिकाणी असायला पाहिजे आणि जे वेट आहे तर ते 45 किलो तरी असायला पाहिजे. तर अशा प्रकारची जी संपूर्ण माहिती आहे तर ती तुम्ही या ठिकाणी एंटर करून तुम्हाला लास्टला काही प्रश्न विचारलेले आहे तर ते तुम्हाला संपूर्ण येस करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा डाटा जो आहे तर तो सक्सेसफुली सेव्ह होईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अँड पेमेंटचा जो लास्ट ऑप्शन दिलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही रिडायरेक्ट होणार. तुम्हाला पहिल्यांदा तुमचा पासपोर्ट साईज फोटो आहे तर तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जी सिग्नेचर आहे तर ती सिग्नेचर अपलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला स्कॅन केलेले 10वीचे जे सर्टिफिकेट आहे तर ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 12वीचे सर्टिफिकेट दिलेलं आहे तर ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जी डिग्री घेतलेली आहे तर त्याचे जी डिग्री आहे तर ती या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तुम्हाला डोमासाईल अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जे ITI सर्टिफिकेट घेतलेलं आहे ट्रेनिंगसाठी तर ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तसेच तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायचं आहे आणि MSc तुम्ही पास आहे म्हणून येस केला होता तर ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि तुमच्याकडे जर होमगार्ड सर्टिफिकेट असेल तर ते या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकतात. त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड जो आहे तर तो ID प्रूफ अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड डू यू हॅव गुड विजनची जी काही चार्ट असेल तर तो चार्ट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आणि त्यांनी अदर काही डॉक्युमेंट असेल तर ते या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकतात. त्यानंतर तुम्हाला जी फी असणार आहे तर ती या ठिकाणी 900 एवढी जी फी आहे तर ती असणार आहे. तर एवढी सारी जे डॉक्युमेंट आहे तर ते तुम्ही अपलोड केल्यावरती या ठिकाणी तुम्हाला एक टिक बॉक्स आहे तर तो दिलेला आहे. त्याच्यावरती टिक करायचं आहे. आपल्याला या ठिकाणी डिक्लेरेशन द्यायचं आहे. जसे तुम्ही डिक्लेरेशन वगैरे आहे तर ते तुम्ही संपूर्ण जे बॉक्स आहेत त्यांच्यावरती तुम्हाला ॲग्री करायचं आहे. आणि त्यानंतर प्रिव्ह्यू जर आपला फॉर्म जो आहे तर तो तुम्हाला चेक करायचा असेल तर प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण भरलेला जो फॉर्म आहे तर तो या ठिकाणी बघू शकतात. त्यानंतर तुम्हाला फायनली या ठिकाणी सबमिटचा ऑप्शन दिलेला आहे तर त्या सबमिट ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि आपला जो फॉर्म आहे तर तो सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जो फायरमॅनसाठी ॲप्लिकेशन आहे तर ठाणे महानगरपालिकेमध्ये जो ॲप्लिकेशन आहे तर तो करू शकतात. जर आपल्याला व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू.